Good evening, parents. Hope you are all doing well. So, let's start with our next class. So, we have already discussed 5 vowels. आपण 5 vowels यापूर्वी शिकलेलो आहोत. बरोबर A-E-I-O-U. These are the 5 vowels and Y and W are half vowels. Now we are going to see how these vowels can be used. आपल्याला एक एक वॉवेलवरती काम करायचं आहे. आपल्याला याचं जे प्रोनन्सिएशन आहे, त्याचा साऊंड आहे, तो मुलांच्या डोक्यामध्ये फिक्स करायचा आहे, जेणेकरून ते इंडिव्हिज्युअली वापरू शकतील. आता या ठिकाणी आपण शॉर्ट वॉवेल एचा अभ्यास करणार आहोत. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की वेगवेगळ्या फॅमिलीज मी लिहिलेल्या आहेत. ॲग फॅमिली, ॲड फॅमिली, ॲट फॅमिली. सो जनरली फॅमिली म्हणजे काय असतं की फॅमिली मेंबर्स जे असतात त्या फॅमिली मेंबर्सच्या नावामध्ये एक जे सरनेम असतं ते कॉमन असतं, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, फॅमिली. मग आता ॲग फॅमिली म्हटल्यावरती ॲग हे सर्व नावांमध्ये कॉमन असणार आहे, सगळ्या नावांमध्ये ते कॉमन असणार आहे, म्हणून याला फॅमिली म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे जेव्हा मुलं फॅमिलीजमध्ये शब्द शिकतात तेव्हा त्यांना पाठांतर करावं लागत नाही. आणि यू कॅन सी हिअर जवळजवळ 30 वर्ड्स मी या ठिकाणी लिहिलेले आहेत. तर मुलं 1-2 दिवसामध्ये शिकू शकतात. जर मुलं अबाव 4th स्टँडर्ड असतील तर ते एका दिवसामध्ये हे सगळे लर्न करू शकतात. आता तुमचा मुलगा कुठल्या स्टँडर्डमध्ये आहे त्याप्रमाणे तुम्ही तो अभ्यास घ्यायचा. जर मुलगा 1st स्टँडर्डमध्ये असेल तर तुम्ही आज त्याला कडून 2च फॅमिलीज घ्या. समजा मुलगा 4th स्टँडर्डमध्ये आहे तर तुम्ही सर्व फॅमिलीज या एका दिवशी त्याच्याकडून करून घेऊ शकता. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर आज हे कशा प्रकारे लिहायचं आहे तर ॲग फॅमिली. आणि वाचायचं कसं आहे तर B-A-G वॅग, R-A-G रॅग, T-A-G टॅग. हे अशा प्रकारे वाचायचं आहे जेणेकरून ते साऊंड त्याच्यावरती तुम्ही जोर देऊन मुलांचं अंडरस्टँडिंग ट्रिगर करू शकता. मुलांना जास्त चांगलं समजतं. शब्दांची फोड केली की मुलं त्याचं स्पेलिंग खूप छान पद्धतीने बनवू शकतात. नेक्स्ट आहे ॲड फॅमिली. B-A-D बॅड, H-A-D हॅड, D-A-D डॅड, M-A-D मॅड, P-A-D पॅड, S-A-D सॅड. नेक्स्ट आहे ॲट फॅमिली. B-A-T पॅट, C-A-T कॅट, F-A-T फॅट, H-A-T हॅट, M-A-T मॅट, P-A-T पॅट. Now next family is app family. Go-app cap, go-app gap, low-app lap, toe-app tap, no-app nap. तर ही होती ॲप फॅमिली. तर याच्यामध्ये किती मेंबर्स आहेत? 1, 2, 3, 4, 5. There are 5 members in app family. Now next is am family. Co-am cam, do-am dam, jo-am jam. Now am family there are 3 members. Next an family. Bo-an ban, co-an can, mo-an man, ro-an ran, to-an tan, wo-an wan, po-an pan. तर अशा प्रकारे या चॅप्टरमध्ये आपण एसचा जो साऊंड आहे ॲ त्याचा अभ्यास केलेला आहे. तर तुम्ही अशा प्रकारे मुलांकडून लिहून घेऊन अशाच प्रकारे त्यांचं वाचन करून घेऊ शकता. टुमॉरो विल सी द रीडिंग ॲक्टिव्हिटी ऑफ ए साऊंड. थँक्यू सो मच.